आपण चाललो आहोत घराच्या दिशेने. कशाकडे यायचंय? सतीश आंगणे आपण तरी स्वागत कक्षाकडे यायचंय. मंदिराची इकडे कंप्लीट लाईन आहे तिथे. आणि आता वाजले संध्याकाळचे 5. श्रवण. नमस्कार मित्रांनो, मी शैलेश सावंत आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मालवणी मुंबईकर. तर आज मी हा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ॲक्च्युली अंगणेवाडी जत्रेचा व्हिडिओ आहे, पण काही तांत्रिक कारणामुळे माझी जी हार्ड डिस्क होती ती खराब झालेली, पण मी रिकवर केली आणि म्हणून आज हा व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर बघा तुम्ही, आम्ही अंगणेवाडीला कसे गेलो. सकाळीच 5 वाजता उठून आम्ही अंगणेवाडीला गेलो. तिकडची मजा, तिकडचे जे प्रोग्राम्स आहेत, तिकडचे जे ताट लावायचं कार्यक्रम आहे, मग त्यानंतर दुकानं आहेत, हे सगळं मी दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. तर जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जास्तीत जास्त अपडेट आपल्याला भेटत राहतील. धन्यवाद. बघत राहा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण चाललो आहोत आता. हे बघा, कोकण रेल्वेच्या दिशेने, म्हणजे मालवणच्या दिशेने ॲक्च्युली चाललो आहे. कुडाळमधून गावी आमच्या आवळेगाव, आणि त्यानंतर मालवणला जाणार आहोत. तर हा छोटासा व्हिडिओ मी शूट केलेला ट्रेनमध्ये बसताना, कारण रात्रीची ट्रेन होती, रात्री काही व्हिडिओ शूट करता आला नाही, म्हणून हा दिवसाचा व्हिडिओ, जो की एक जुनं गाणं होतं, धाड धाड करीत पॉ पॉ करीत कोकणची राणी येली, हिरव्या राण्यातून नदी वाळ्यातून कोकण रेल्वे येली. हे तुम्ही गाणं ऐकलं असाल जुनं. तर खरोखर इतकं निसर्ग रम्य वातावरण, आणि ही ट्रेन एकदम स्लो चालली आहे, जेणेकरून चांगलं शूट करता आलं. तर पुढे बघतच राहा की किती म्हणजे जे आहे. आम्ही गेलो मालवणात सकाळीच उठून, त्यानंतर आम्ही काय काय मजा केली हे दाखवतोच तुम्हाला. बघत राहा मित्रांनो. मित्रांनो, हे बघा, आपण चाललो आहोत मालवणच्या दिशेने. आवळेगाव ते मालवण बाईकवरून. सकाळचे 5 वाजले आहेत. बघा किती मस्त सकाळचा व्ह्यू आहे. तर बाकीची जण जे आहेत आपल्या घरची मंडळी, ती काही रिक्षाने गेलेली आहेत पुढे, आणि काही कारने गेलेली आहेत. तर आपण भेटूच त्यांना तिकडे, आणि पुढे मी दाखवतोच. बघत राहा अंगणेवाडी जत्रा.
नमस्कार मित्रांनो, मी शैलेश सावंत आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मालवणी मुंबई. तर आज आम्ही आलो आहोत आंगणेवाडी जत्रा, जी की मालवणात आहे. तर तुम्ही बघत राहा. आम्ही आज जो ब्लॉग काढतो आहे आंगणेवाडी जत्रेचा, ज्याच्यामध्ये खूप काय दाखवणार आहे मी. बघत राहा मित्रांनो. आता ॲक्च्युली वाजलेले आहेत सकाळचे 6:30. आम्ही पोचलो आहोत अंगणेवाडीला. आम्ही निघालेलो लवकर, 4 वाजता निघालेलो घरातून. कुडाळ आवळेगावमधून, जे की माझं घर आहे. आणि आज आम्ही आलो होतो आता इथे अंगणेवाडीला. आता बघा 6 वाजता सकाळची ते दुकानं लागलेली आहेत. 6 वाजता गर्दी बघा तुम्ही. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि गर्दी जोरदार आहे. टॉयलेट क्लीनर पुढे दाखवणार मी तुम्हाला. हे बघा दुकानं सगळे लागलेली आहे. देवळाच्या दिशेने चाललो आहोत आम्ही आणि मग तिकडनंतर आम्ही जाणार आहोत घरी अंगणेवाडीत. आणि नेहमीसारखं आपल्याबरोबर आहे श्रवण सावंत. आणि पुढे मंडळी गेलेली आहेत आपल्या घरची. अरे बावन जरा पटकन होतं रे जरा. नंतर वराडी माते मंदिराजवळ आलेलो आहोत आम्ही. मंदिर दिसतंय तुम्हाला वराडी मातेचं. पुढे जाणारच आहोत दर्शनाला आपण. सकाळचा परिसर, मंदिर देवीचा. हे अंगणेवाडी जत्रा ही आहे. सकाळी जसं सांगितलं आम्ही आलो आहोत 6:30 वाजता. 6:30 वाजले. आणि आता आपण चाललो आहोत घराच्या दिशेने. गर्दीचा ओघ आता वाढत चाललेला आहे. तरी सर्व भाविकांना एक विनंती आहे, एक सूचना आहे. आम्ही ज्या रांगा उपलब्ध केलेल्या आहेत त्या अधिकृत रांगामधून आपण दर्शन घेऊ. आम्हाला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. सर्व मालवणी भाजा अंगणेवाडी जत्रेचा गरम बनवतात तिकडे. सगळे दुकानं लागली आहेत खालती आणि आम्ही आहोत लाईनीत इथे.
मालवणी मेवा खालची दुकानं लागलेली आहेत. पंकज आंगणे आपण स्वागत कक्षाकडे यायचं आहे. पोलीस पाटील पंकज वरती आंगणे. आहोत लाईनीत उभे. पोलीस पाटील पंकज आंगणे आपण घरी स्वागत कक्षाकडे यायचं आहे. आजारी होता लाडू नव्हते चिवडा इथे बघा खेळणी वगैरेचे दुकाने लागली आहेत समोर. मंडळाचे अध्यक्ष आणि आम्ही उभे आहोत सतीश आंगणे. लाईनीत. सतीश आंगणे आपण घरी स्वागत कक्षाकडे यायचं आहे. सतीश आंगणे आपण जर कुठे असाल तर आपण त्वरित स्वागत कक्षाकडे यायचं आहे. गर्दी बघा. आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष सतीश आंगणे आपण त्वरित स्वागत कक्षाकडे यायचं आहे. कृपया भाविकांना एक नम्र विनंती, मंदिराच्या समोरील गेटवरून कोणालाही प्रवेश मंदिरामध्ये देत नाहीये. कृपया गर्दी करू नका. तर हे अशी लाईन लागलेली आहे बघा तुम्ही. आणि गर्दी सकाळचे 8:30 वाजले आहेत. अर्जुन आणि सोमा आम्ही पण आंगणे आता आपण जर सध्या कुठे लाईनीत असाल उभे तर आहोत. आपण त्वरित स्वागत कक्षाकडे यायचं आहे. गजानन सीताराम आंगणे गजानन सीताराम आंगणे आपण त्वरित स्वागत कक्षाकडे यायचं आहे. अलाव नाही आहे इथे शूटिंग वगैरे आतमध्ये मंदिराची. लांबच्या लांब गर्दी आहे. लांबच्या लांब रांग आहे. जिथे बघाल तिकडे तर आता आम्ही चाललो आहोत आता दर्शनाला अंगणवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला. तर इथून जे काही आपलं घर आहे पुढे बघूया काय होतंय. ते गर्दी दिसता. तर आता आम्ही आलो आहोत आतमध्ये अंगणवाडीच्या स्टेजजवळ, जे की दर्शन घ्यायला बघू. खूप कारण गर्दी बघा लाईन आहे दर्शनाला इकडे. बघा लाईन बघा किती आहे दर्शनाला. ही कंप्लीट लाईन आहे. तिथे गेट नंबर आहेत. मालवणवरून आलेत त्यांना वेगळा गेट आहे. मग जे कणकवलीवरनं आलेत त्यांना वेगळा आहे. सिंधुदुर्गातून आलेत त्यांना वेगळा गेट नंबर आहे. आणि रहिवाशांना पण इकडे जे राहतात त्यांची वेगळी लाईन आहे. गेट नंबर दिलेले आहेत ऑलरेडी. आणि बघा गर्दी. आणि हा प्रवेशद्वार आहे. तर आमच्याबरोबर आमचे बाबा आहेत अंगणे, सासरे बुवा आमच्या. हे बघा. तर बघू आम्ही भेटतंय का दर्शन. मंदिराची प्रतिकृती कैसे
नाही जात वीण रूप तुझे कैसे पाहू त्याच हरवीण रूप तुझे कैसे पाहू त्याच हरवीण आयरी शिवोरंगा धावून यावं आयरी शिवोरंगा धावून यावं नाका रे नाचे सखा चंद्रभागाच्या पाण्याने अंग हरगनाम चंद्रभागाच्या पाण्याने अंग हरगनाम जनाची नाव आई भराडी मंदिर. आणि आता वाजले संध्याकाळचे 5. श्रवण चल. तर फुल गर्दी आहे आता त्याच्यामध्ये, भन्नाट गर्दी, जबरदस्त गर्दी. दुकानं पण सगळे एकदम फुल होते बघा. हॉटेल बघा फुल. हॉटेल पण फुलच सगळे. आणि बाकी संध्याकाळचो प्रोग्राम करूक हे बघा ही तयारी चालली आहे सगळी. पाळणे, आकाश पाळणे हे वगैरे सगळे तयारी करतात. अजून झाली नाही आहे तयारी त्यांची. टॅटू काढू शकतात. एक दुकान असतं काही काही जत्रेत आहे तर 7-7, 8-8 दुकानं टॅटूची. पुढे बघा तिथे गेम्स वगैरे आहेत. रिंग टाका, पैसे कमवा. नंतर इथे TV गावतात ते बघा. रिंग टाकून मस्त अपाट सुंदर पाळणा. आई देवी भराडी मंदिर. पहिला गाराणा घाल, मग पाय पडतील सगळे. पाय पडून घे. हो हा झालं रे. अरे हा मोठा का
रस्त्यातली बाजू करा. गर्दी होणार आहे पुढे. तिचा हात पकडवायची. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला बघून? जसं की आपण आंगणेवाडी जत्रेला गेलेलो, थोडं मी सांगितलं तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर की थोडं तांत्रिक बिघाडा कारणाने आपलं जी हार्ड डिस्क आहे ती करप्ट झालेली, म्हणून आता अपलोड करतोय. जवळ आवडला असेल व्हिडिओ तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जास्तीत जास्त अपडेट आपल्याला भेटत राहतील. धन्यवाद.